डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज संगमनेर. प्ले ग्रुप ते इयत्ता 12वी सायन्स वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. संगमनेरमधील सर्वात कमी फी असलेली दर्जेदार शाळा. अनुभवी आणि तज्ञ शिक्षक. वर्ग आणि शालेय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस ट्रॅकिंगसह बस सेवा. अत्याधुनिक संगणक आणि विज्ञान प्रयोगशाळा. ठिकाण अकोले बायपास, गणेशनगर, संगमनेर. संपर्क 02425 22 64 56. वैकुंठवासी संत वामनभाऊ महाराजांपासून एकनिष्ठ असलेले वारकरी पुंडलिक महाराज दौंड हे श्री क्षेत्र गहिनीनाथगड संस्थांचे मानकरी होते. त्यांचा टाळ फडामध्ये कधीच टळला नाही. जन्मापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी संत वामनभाऊ महाराजांच्या गादीची सेवा केली. आजीवन निष्ठा ठेवत अध्यात्माचा खरा धर्म पाळला. असे पुंडलिक दौंड हे गहिनीनाथगडाचे मानाचे हिरे होते. आजही दौंड यांचं नाव आदरानं समाजामध्ये घेतलं जातं, असं गहिनीनाथगडाचे महंत विठ्ठल महाराज यांनी म्हटलंय. पाथर्डी तालुक्यातील सोनोशी येथील वारकरी संप्रदायातील एक निष्ठावंत गायक, श्री क्षेत्र गहिनीनाथ संस्थांचे मानकरी असलेल्या हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज दौंड यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्तानं ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सोहळ्यात रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांची कीर्तन सेवा पार पडली आणि त्यानंतर या सोहळ्याची सांगता झाली. यावेळी महंत विठ्ठल महाराज बोलत होते. कळायला लागल्यापासून श्रीगुरु श्री संत वामनभाऊ महाराजांच्या फडाचा टाळ कधीच टळला नाही. ते पुण्य तुमच्या फडातली पहिली चाल मानाची. काहीही असो, नेमा न टळे निर्धार. आणि म्हणून हे मांस वंशातील कुळ आणि पारमार्थिक कुळ तयाचा हरिख वाटे देवा पुढी कन्यापुत्र होती जे सात्विक फळ आणि फळाचे नेम परंपरा. हा नुसता गड नाही तर वारकरी संप्रदायाचं मूळ ठिकाण, ज्यांच्यापासून संप्रदाय सुरू होतो. गहिनी प्रसादे, गहिनीनाथ गडाचा प्रसाद म्हणजे वारकरी संप्रदाय. हा संप्रदाय काय, कोणत्या वेळेला कोणतं प्रमाण द्यायचं. मी तर असं म्हणून की 1000 टाळकरी एकीकडे प्रदर्शनीय आणि खरा टाळकरी एक पठ्य एकीकडे आमचा उभा राहिला तरी तो सर्वाला पुरवणारी ही व्यक्ती. एखाद्या माणसाला पाहिलं की आपोआप ती जागा बाकीच्याने सोडायची, असं व्यक्तिमत्व पारमार्थिक. जिथं सत्य असतो तिथं जरा कटुपणा असतो. कडू औषध असलं की नक्की समजायचं गुण येतो. बोलायला फक्करपणा असेल पण अंतःकरणात मल कधी नाही, वेगळीकता नाही. जो नेम असेल तो नेम कधीच टळायचा नाही. परमार्थात खूप काही करत असताना खूप मिळतं, पण कळालं का, मिळण्यापूर्वी कळालं. काय मिळालं मला, मी असं म्हणेन की पुंडलिकाला हेच मिळालं. गेल्याच्याही नंतर जे आहे ते चांगल्यांना आपलं स्मरण व्हावं. ज्याचं स्मरण अनेकाने करावं त्यालाही स्मरण व्हावं. हीच खरी पुण्य आहे, हेच खरं पुण्य, हेच खरं सत्कर्म. मला अनेक गावात सांगावं लागलं सकाळपासून. आज आपल्याला पुंडलिकाचं वर्ष श्राद्धही मला जावं लागते. अनेक गावात 5-7 गावातून येत असताना प्रत्येक ठिकाणी 10-10 मिनिट काय जेवढं थांबायचं तेवढं थांबत असताना आज आता की या फळाचा मानाचा हिरा तुरा आणि त्यांचं आज स्मरण आहे. झाडाची सावली एका दिवसात 3 ठिकाणी बनते महाराज. सकाळी पहा पश्चिमेकडे, दुपारी 12ला बुंद्याखाली, 5 वाजता गेली पूर्वेकडे. एका दिवसात 3 ठिकाणी झाडाची सावली. तसेच तारुण्यामध्ये 5-50 गडी राबवतात जे एक म्हातारपणा जर्मनचं ताट घेऊन दारोदार फिरतात. काकी हाय का शिरेपा. या गणाचा
न धरी विश्वास जैसे तरवर छाया, झाडाच्या सावलीत अनुष्ठान. मग खरं धन कोणतं? आम्ही समजतो ते धन नाही. खरं धन नरदेहाचा एक श्वास, ज्याची किंमत होत नाही. एका श्वासाची किंमत करून दाखवा तुम्ही. 21,600 श्वास 24 तासात चालले. आम्ही मोजत नाही, पण अंदाज दिलाय. 21 सहस्त्र 600 दम जात है दिन रात. रात्रंदिवस मिळून 21,600. त्याच्यात थोडीशी गती बदलते. माणूस बसला का मिनिटाला 12 चालतात. गती संख्या असते. उठून चालायला लागला की श्वास 1.5 खर्च होतात. 18. झोपलं घोरायला लागलं मग डबल 24. पिताना आणि खाताना तू गाय समजला मग 30 वर जाते. बैठे 12, चलत 18, सोती जाय 24, मरते मास मैथुन में 7, चलत है 30. असं प्रमाण आहे. नरदेहाचा एक श्वास. मरण म्हणजे काय? बहिणाबाई चौधरींनी 2 लाईन मध्ये उत्तर दिलं. आला सास गेला सास, बहिणाबाई. आला सास गेला सास, जीवा तुझे तंतर, अरे जगन मरण एका सासाचं अंतर. म्हणजे पहिला टाकला आणि दुसरा अजिबात नाही घेतला, याला अंतर म्हणतात. म्हणजे मेला श्वास. माणूस मेला म्हणजे काय? पहिली टेस्टिंग काय असते? नाकाला कापूस लावणे. गुलाला नाही की मेला. श्वास. 100 एकर जमीन आहे बाबा. अर्ध्या एकरात वाडा आहे. मुलं बाळ नाही. 90चं म्हातारं खाली टाकलं, 87ची बसली म्हातारी जवळ, तोंडाजवळ तोंड नेऊन कसं होणार? किती दिवसापासून म्हणत आली मी, नाही माझ्या बहिणी तुमच्या भावाचं दत्तक घ्या म्हणून. 100 एकर आहे. म्हातारं गरम डोक्याचं होतं. मेलो नाही अजून. 90 आण गावाचे लोक बोलून आणले बा. पुतण्याच्या नावानं दत्तक पत्र तयार झालं. दत्तक पत्राचं वाचन झालं. म्हाताऱ्याच्या हातात पेन दिला, खाली पत्रक ठेवलं. बाबा इथं सही करा. सहीसाठी म्हाताऱ्यानं पेन टेकवला, बिना सहीचा मेला. माझा प्रश्न आहे, 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास? आता किंमत करून दाखवा तुम्ही. नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही. एक श्वास जात है 3 लोग का मोल. त्रैलोक्य एकीकडे आणि श्वास नरदेहाचा एक एकीकडे. असे 21,600 चालले दिवसाला. 30 दिवसाचा महिना, 12 महिन्याचं वर्ष, 100 वर्षाचं आयुष्य चाललं. या प्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता दौंड, अंकुश काकडे, साहेबराव दौंड, कवी डॉक्टर कैलास दौंड, दिलीप दौंड, नवनाथ बडे, रामदास दौंड, संजय दौंड, रामनाथ बडे, गोरक्षनाथ दौंड, संजय काकडे, भीमराव दौंड आदींसह मोठ्या संख्येनं ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी महाराजांचे सुपुत्र भीमराव दौंड यांनी सर्वांचे आभार मानले. अमोल कांकरी यासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.